माझं नाव कविता सुरेश मोहिते आणि आज आपल्या प्रशिक्षणाचा 6वा दिवस आहे। आज आपण इथे प्रशिक्षणासाठी अक्षर भारती या संस्थेचे हे 6व्या दिवसाचं प्रशिक्षण आहे। आम्ही हे प्रशिक्षण सर अक्षर भारती स्टाफचं त्यांच्या कौशल्यासाठी घेत असतो आणि आपण 8 दिवस प्रशिक्षणासाठी ही शाळेचे सिलेक्शन केलेलं आहे आणि आज आपल्या प्रशिक्षणाचा 6वा दिवस आहे। तर आज या 6व्या दिवशी आपल्याला खूप प्रमुख पाहुणे इथे लाभलेले आहेत। तर या सर्वांची ओळख मी तुम्हाला सगळ्यात आधी करून देणार आहे। तर डॉक्टर सुधाताई कांकरिया ज्या नेत्रतज्ञ आहेत त्यांची ओळख मी तुम्हाला सगळ्यात आधी करून देणार आहे की जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी त्या नामांकित आहेत। तसेच 3 तपापेक्षाही जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या या अद्याप प्रवर्तक आहेत आणि भारतातील पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या स्थापनेसाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। अशा एवढ्या मोठ्या नामांकित व्यक्तीचे आज आपल्याला इथे त्यांचा परिचय आपल्याला इथे होत आहे। आपण खूप मोठा स्वागत करूया। नमस्कार, गुड मॉर्निंग। अक्षर भारती संस्था आणि रामराव चव्हाण विद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण एका गहन विषयावर चिंतन करणार आहोत आणि विषय आहे सफलता का मूल मंत्र, म्हणजे यशाचा मूळ मंत्र मनशांती। यशाचा मूळ मंत्र मन शांती। कुठल्याही क्षेत्रात कार्य करायचं असेल तर सर्वात आधी काय असायला हवं तर मनाची शांती असायला हवी। जिथे मनाची शांती आहे तिथेच सफलता किंवा शांतता यश आपल्याला प्राप्त होत असतं। आपल्या सर्वांचं स्वप्न आहे, आपणा सर्वांचं स्वप्न आहे की आपल्याला ज्या क्षेत्रात कार्य करायचं असेल, आपण अक्षर भारतीसाठी काम करत आहात, आपण समाजासाठी काम करत आहात, आपण देशासाठी काम करत आहात, आपण कुटुंबासाठी परिवारासाठी काम करत आहात। या कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना पहिली रिक्वायरमेंट काय असेल तर ती मनाची शांती आहे। पण आज जी मनाची शांती आहे ही कुठेतरी हरवलेली आहे, कुठेतरी हरवलेली आहे आणि ती आपल्याला शोधून सुद्धा सापडत नाही। ही जी शांती आहे ही आपल्याला कुठल्या शॉपमध्ये, दुकानामध्ये, मॉलमध्ये कुठेही आपल्याला पैसे दिले तरी विकत मिळत नाही। मग ही शांती आहे तरी कुठे आणि ती आपण कशी मिळवायची यासाठी अनेक ऋषी मुनींनी याच्यावर तपस्या केली, साधना केली आणि त्या साधनेचं मूळ आपल्याला त्यांना सापडलं आणि ते मूळ काय आहे तसं स्वामी विवेकानंदांनी सुद्धा राजयोग केला आणि स्वामी विवेकानंदांचं सुद्धा स्वप्न होतं की आपला हा भारत देश विश्वगुरु बनला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी युवकांना सक्षम केलं आणि आज आपण सर्वजण तरुण पिढीमधले प्रतिनिधी आहात, आपण युवती आणि युवक आहात। आपल्यामध्ये जो उत्साह आहे, आपल्यामध्ये जी उमेद आहे, आपल्यामध्ये जी जिद्द आहे, आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे, शक्ती आहे, ही आपल्याला योग्य दिशेकडे घेऊन गेली पाहिजे। शक्तीचं वळण जर योग्य असेल तर माणसाला यश प्राप्त होतं आणि हीच शक्ती जर विपरीत दिशेने गेली तर मात्र अपयशाच्या खाणीमध्ये, दरीमध्ये आपण उतरत जात असतो, पडत असतो आणि म्हणूनच या शक्तीचं रूपांतर परिवर्तनासाठी करणं, सकारात्मक परिवर्तनासाठी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे।
अक्षर भारतीच्या निमित्ताने आपण जे लहान मुलं आहेत त्याच्यावर संस्कार करत आहात. लहान मुलांची बुद्धिमत्ता अधिक प्रगत होण्यासाठी, उन्नत होण्यासाठी आपण कार्य करत आहात. खरोखर आपण प्रत्येक जण एक ज्ञानदूत म्हणून काम करत आहात आणि यासाठी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी या सर्व युवक आणि युवतींचं अभिनंदन करावं अशी विनंती करते. यशाचा मूळ मंत्र शांती. शांती कुठे आहे असं म्हटलं जातं की एकदा, म्हणजे ही कथा आहे, गोष्ट आहे की एकदा एक म्हातारी आजी तिची सुई हरवते. तिची सुई हरवते आणि ती शोधायला लागते. ती शोधते तिला कुठे सापडतच नाही. तर बाजूला दोन युवक जात असतात. तर आजी काय झालं, काय शोधते? आजी म्हणते माझी ना छोटीशी सुई हरवली, ती शोधते. ते म्हणतात ओके, तुमचा चष्मा कुठे गेला, हरवलाय का? आम्ही तुम्हाला मदत करतो सुई शोधायला. मग ते सुद्धा त्या जागी सुई शोधायला लागतात, पण त्यांना ते काही सापडत नाही. त्यातला एक युवक म्हणतो की आजी, सुई नेमकी कुठे हरवली होती? आजी म्हणते अरे बाबा, माझी सुई ना झोपडीत हरवली होती. तर मग ते मुलं म्हणतात अरे पण आजी, तुम्ही इथे रस्त्यावर का शोधताय त्यांना? तर आजी म्हणते अरे बाबा, इथे लाईट लागलेली आहे, झोपडीत लाईट नाही, त्यामुळे मी इथे शोधते. तर मग किती जरी आपण त्या लाईट असली, किती जरी असलं तरी पण जी हरवलेली सुई आहे ती रस्त्यावर मिळणार आहे का? मिळणार आहे का? किती एनर्जी लावली, किती वेळ शोधलं, किती अगदी मायनर गोष्टी, अगदी खडा वाळू इंच जरी आपण शोधलं तरी पण सुई मिळणार आहे का? नाही, कारण ती तिथे हरवलेलीच नव्हती. मग कुठे हरवली होती? ती झोपडीच्या आत हरवली होती. तिथे जर आपण शोधली असती तर तिथे मिळण्याची शक्यता होती. इथे मिळण्याची अजिबात शक्यता नाही. तसं आपलं जीवन झालेलं आहे. ही शांती, हा आनंद आपण बाहेर शोधत आहोत. आपल्याला असं वाटतं की बाबा अमुक जर ठीक बोलला माझ्याशी तर घरात शांती होईल. असं वाटतं की मी जिथे कार्य करायला जातो किंवा जाते या कार्यक्षेत्रामध्ये सगळे एकमेकांबरोबर ठीक राहिले, योग्य राहिले, व्यवस्थित राहिले तर तिथे शांती निर्माण होईल. असं वाटतं समाजामध्ये जे काही भांडाभांडी चाललेली आहे ती थांबली तर मनाला शांती मिळेल. असं आपल्याला वाटत राहतं. आपल्याला वाटतं आपल्या घरात सोफा आला तर मनात शांती मिळेल, आपल्याला अमुक पैसे मिळाले तर आपल्याला मनात शांती मिळेल. हे जे आहे हे सगळं शोधणं काय झालं? जिथे हरवलंच नाही तिथे शोधत आपण चाललोय. पण मनाची शांती ही आपल्या मनाच्या अंतर्मनामध्येच दडलेली आहे आणि हे एक त्रिवार सत्य आहे. स्वामी विवेकानंदांनी तेच आपल्याला सांगितलंय. ऋषी मुनींनी तपस्या करून, साधना करून त्याचा सार आपल्याला तेच सांगितलेला आहे. मग मनामध्ये असलेली शांती आपण कशी अनुभव करायची आणि मनामध्ये असलेल्या शांतीचा उपयोग आपल्या प्रोजेक्टसाठी, आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यासाठी कशा पद्धतीने करायचं आहे त्याचं नॉलेज आज आपण घेणार आहोत, त्याचं ज्ञान आपण घेणार आहोत. स्वामी विवेकानंदांनी राजयोग केला आणि राजयोग करत असताना त्यांना जेव्हा ही अपॉर्च्युनिटी मिळाली, ही संधी मिळाली की भारताच्या बाहेर जाऊन भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याची, आणि तेव्हा ते आपल्या आईकडे गेले आणि आईला म्हणाले की आई, मला असं भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परदेशात जायचं आहे, भारत मातेला सोडून बाहेर जायचं आहे, तर मी जाऊ का? आपली परवानगी घेण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहोत. तेव्हा आई म्हणाली की बाळा, एक छोटंसं काम करशील का? ते बघ, त्या तिथे ना एक चाकू आहे, तो चाकू मला आणून देशील का?
तर स्वामी विवेकानंद म्हणाले, हो आई मी लगेच आणतो. मग स्वामी विवेकानंद जातात आणि तो चाकू घेतात, आईला देतात. आई तो चाकू स्वीकार करते आणि म्हणते की बाळा तू पास झालास, मी जी परीक्षा घेतली त्यामध्ये तू पास झालास आणि आता तू आपल्या भारत मातेच्या भूमातेच्या बाहेर जाऊन भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तू योग्य आहेस. त्यांना आश्चर्य वाटतं की आईने एकही प्रश्न विचारला नाही आणि कुठली परीक्षा घेतली आणि कुठल्या परीक्षेत मी पास झालो. तेव्हा त्या आईला म्हणतात की आई सांग बरं काय झालं नेमकं. तर आई म्हणते बाळा मी तुला म्हटलं की मला चाकू आणून दे. तर तू चाकू काय केलं, धारदार भाग आहे त्याचा तो स्वतःकडे ठेवलास आणि जो लाकडाचा भाग आहे तो माझ्याकडे करून तू म्हणलास की आई ह्या तुझा चाकू. याचा अर्थ तुझ्या मनामध्ये दुसऱ्यांच्या कल्याणाची भावना आहे. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या कल्याणाची भावना आहे, ज्यांना असं वाटतं की दुसऱ्यांचं हित व्हावं, दुसऱ्यांचं भलं व्हावं, ती आपली भारतीय संस्कृती आहे. मग फक्त भारतीयांचंच नाही तर जगाच्या पाठीवर सगळे जे कोणी लोक आहेत, सगळे जे कोणी मानव आहेत, त्या सगळ्यांचं भलं व्हावं, लोक कल्याणाची भावना तुझ्या मनामध्ये आहे. एवढंच नाही तर भारतीय संस्कृती सांगते फक्त मनुष्यावर प्रेम करून थांबू नका, प्राणी मात्रावरही प्रेम करा. फक्त प्राणी मात्रावरच प्रेम करून थांबू नका तर ह्या पंचमहाभूतांवर पण प्रेम करा. या सगळ्यांचं जेव्हा कल्याण होईल तेव्हा तुझं कल्याण होईल आणि ती खरी मनशांती आहे. आणि ह्या मनशांतीचा प्रचार आणि प्रसार भारतीय संस्कृतीने केलेला आहे. म्हणून भारत कोण्या एका काळी सोन्याचा धूर तिथे निघत होता, तो कोण्या एका काळी विश्वगुरु होता. आणि असं जे राजयोगा करणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितलं तो राजयोग काय आहे. आणि त्या राजयोगाचे अनेक पैलू आहेत. आपण कितीही चिंतन त्याच्यावर केलं आपले 7 दिवस सुद्धा पुरणार नाहीत, 7 महिने 7 वर्ष सुद्धा पुरणार नाहीत. परंतु काही थोडक्या शब्दामध्ये त्याची पार्श्वभूमी फक्त ओळख मी तुम्हाला करून देते. ते म्हणजे मनशांती कुठे असते, ती आपल्या मनात असते. तर मन कुठे आहे, मन कुठे आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मन हा शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो, पण नेमकं तो कुठे आहे हे माहिती नाही. बुद्धी आणि संस्कार या 3 वेगवेगळ्या एनर्जी आहेत. मनाची एनर्जी, बुद्धीची एनर्जी आणि संस्काराची एनर्जी, या 3 एनर्जी मिळून एक एनर्जी तयार होते आणि त्याला म्हटलं जातं सोर्स ऑफ युनिक लाईट. त्याला म्हटलं जातं सोर्स ऑफ युनिक लाईट. आणि सोर्स ऑफ युनिक लाईटलाच मराठी भाषेमध्ये आत्मा असं म्हटलं जातं. मग हे 3 एनर्जी मिळून एक जी मुख्य एनर्जी सोल आत्मा जी बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये मधुर शांती आहे. आणि हे आत्मा सोल ही एनर्जीचं स्थान जे आहे याच्यावर एक रिसर्च झालेला आहे. डॉक्टर रेमंड मूडी एक सायंटिस्ट जे अमेरिकामध्ये राहतात, त्यांनी 1,00,000 पेक्षा जास्त व्यक्तींवर रिसर्च केला आणि त्याचा सारांश आपल्या समोर ठेवला. आणि सारांश असा की सोल जे आहे हे कपाळाच्या मध्यभागी 2 भुवयांच्या मध्ये जिथे आपण कुंकू लावतो, तिलक लावतो, त्या ठिकाणी हे त्याचं सरफेस मार्किंग आहे. आणि आतमध्ये गेलं तर ब्रेनच्या 2 लोब्सच्या मध्ये, अजून खोलवर गेलं तर हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडच्या मध्ये ही शक्ती विराजमान आहे. याला चैतन्य शक्ती पण म्हणता येईल,
याला प्राण ऊर्जा पण म्हणता येईल आणि बोली भाषेमध्ये आपण याला प्राण म्हणतो. बोली भाषेमध्ये आपण याला प्राण म्हणतो. जेव्हा प्राण शरीरातून निघून जातो त्या घटनेला काय म्हणतात? जेव्हा प्राण शरीरातून निघून जातो त्या घटनेला काय म्हणतात? बरोबर आहे, बरोबर, मृत्यू. त्याला म्हणतात मृत्यू. म्हणजे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शरीर चालणार आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच डोळ्याने आपण पाहू शकतो. जी डेड बॉडी आहे त्याला डोळे आहेत पण पाहू नाही शकत. कान आहे पण ऐकू नाही शकत. तोंड आहे पण बोलू नाही शकत. कर्मेंद्रिय पंचेंद्रिय आहेत पण ते यूज नाही करू शकत, कारण प्राणच नाही. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच हे शरीर आहे. तोपर्यंतच शरीर द्वारा आपण कार्य करत असतो. तर मनाची शक्ती, बुद्धीची शक्ती आणि संस्कारांची शक्ती हे तिन्ही पण सोल, सोर्स ऑफ युनिक लाईट म्हणजे प्राण इथे आहे. त्याचं स्थान इथे आहे आणि शांती ही इथे विराजमान आहे. म्हणजे या शांतीचा अनुभव करण्यासाठी एक विधी आहे आणि त्या विधीला म्हटलं जातं राजयोगा मेडिटेशन. राजयोगा मेडिटेशन ज्याच्याद्वारे आपल्याला मनशांती प्राप्त होणार आहे. आणि त्या विधीचे काही स्टेप्स आहेत. ते स्टेप्स म्हणजे ॲक्च्युली पाहिलं तर राजयोगा मेडिटेशन हे केवळ बसून करण्याची विधी नाही, तर जसं जसं आपण प्रगत होत जातो, जसं जसं आपण साधनेमध्ये पुढे पुढे जातो, तसं तसं चालता, बोलता, बसता, उठता, कार्य करताना सुद्धा आपण हे मेडिटेशन करू शकतो. त्याला कर्मयोग म्हटलेलं आहे. योग अवस्थेत राहून कर्म करणं हे कर्मयोग. योग अवस्थेमध्ये राहून ज्ञान ग्रहण करणं आणि ज्ञानदान करणं म्हणजे ज्ञानयोग. अशा वेगवेगळ्या प्रकारचे योग आपण ऐकत आलेलो आहोत. तो हा राजयोग जो आहे तो करत असताना जेव्हा आपण बसून करतो तर त्याच्या वेळा काय असल्या पाहिजे, त्याचा विधी कशी असली पाहिजे याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. आपण जेव्हा हे मेडिटेशन करतो त्याची सर्वसाधारण वेळ जी आहे ही सकाळी उठल्याबरोबर 10-15 मिनिटं, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस 10-15 मिनिटं आणि रात्री झोपायच्या आधी 10-15 मिनिटं. या तिन्ही वेळा अशा आहेत ज्या वेळेमध्ये आपला सबकॉन्शियस माइंड हा जागृत असतो. आणि सबकॉन्शियस माइंडची एक विशेषता आहे की त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे विचार जातात, जे संकल्प जातात, ज्या भावना जातात त्या तथास्तु होतात. मग कुठलेही कार्य करण्यासाठी जो संकल्प हवा आहे, आता तुम्ही ज्ञान देण्याचं काम करता, मुलांना सक्षम करण्याचं काम करता. जेव्हा तुम्ही सकाळी उठून आपल्या मेडिटेशन करताना हा संकल्प केला की हे 10 मुलं आहेत आणि हे 10 मुलं बुद्धिमत्तेने कमी आहेत, त्यांचा बुद्ध्यांक मला वाढवायचा आहे आणि त्यासाठी जे आपण प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांना यश येत आहे, असा संकल्प जर आपण त्यावेळेस केला तर तो तथास्तु होतो. म्हणजे तो खरा होतो, म्हणजे तो प्रॅक्टिकल जीवनमध्ये येतो असं आपल्याला स्पिरिच्युअल सायन्स सांगतं. मन हे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड या तिघांमध्ये विभागलेला आहे. कॉन्शियस माइंड म्हणजे आपण चालताना, बोलताना, कर्म करताना जो संकल्प आपल्या मनामध्ये येतो ते मन जे करतं ते कॉन्शियस माइंड आहे. आणि अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा भाग
हा 70% आहे. कॉन्शियस माइंडची शक्ती 30% आहे आणि सबकॉन्शियस माइंडची शक्ती ही मोर दॅन 70% आहे. मग त्या शक्तीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. जे निसर्गाने जे वरदान दिलेलं आहे की जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादा संकल्प, एखादा विचार, एखादी भावना म्हणजे सकारात्मक भावना, शांतीची भावना, सफलतेची भावना जेव्हा त्याच्यामध्ये जाते तेव्हा ते तथास्तु होतं. आणि या वेळा कुठल्या? सकाळी उठल्याबरोबर. म्हणजे तुम्ही पहाटे 4ला उठलं तरी चालेल, 5ला उठलं तरी चालेल, 6ला उठलं तरी चालेल, 7ला उठलं तरी चालेल, पण उठल्याबरोबरचे 10-15 मिनिटं. नंतर दिवे लागणीच्या वेळेस, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला हे शिकवलेलं आहे की संध्याकाळ झाली की आपल्याला देवापुढे दिवा लावायचा आहे, हात जोडायचे आहे आणि शुभं करोति कल्याणम हे प्रार्थना म्हणत मनाला शांत ठेवायचं आहे. ही आपली परंपरा आहे. परंतु आज आपण ते विसरून गेलेलो आहोत. माहिती असलं तरी आपण त्याचं पालन करत नाही. पण ती वेळ पण खूप महत्त्वाची आहे. त्या वेळेसमध्ये जर आपल्या मनामध्ये टेन्शन असेल, आपल्याला चिंता असेल, आपल्या मनामध्ये दुःख असेल तर ते पण तथास्तु होतं. ते पण तथास्तु होतं. म्हणून पर्पजफुली त्यावेळेस आपल्याला सकारात्मक विचार केले पाहिजे, सकारात्मक चिंतन केलं पाहिजे, मनशांतीविषयीचा अनुभव घेतला पाहिजे मेडिटेशनच्या माध्यमातून आणि मग ते तथास्तु होईल. आज आपल्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप हलचल आहे, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, पण त्या समस्याचा विचार न करता त्यावर असणाऱ्या समाधानाचा विचार आपण केला. आपण प्रॉब्लेमचा विचार न करता त्यामध्ये असलेल्या सोल्युशनचा जर आपण विचार केला तर तेच तथास्तु होतं. आणि तेच आपल्याला यशाचा मूळ मंत्र मनशांतीसाठी ते आवश्यक आहे. म्हणून या 3 वेळा खूप महत्त्वाच्या आहेत. सकाळी उठल्याबरोबर 10-15 मिनिटं, दिवे लागणीच्या वेळेस 10-15 मिनिटं आणि झोपायच्या आधीचे 10-15 मिनिटं. झोपायच्या आधी आजकाल मध्यंतरी एक सर्वे झाला आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 87% लोक काय करतात झोपायच्या आधी. 87% लोक झोपायच्या आधी मोबाईलवर चॅटिंग करतात. आणि तो विषय कुठला असतो? कुठला पण असतो. साधारण विषय असतो किंवा ब्रेकिंग न्यूजवाला असतो किंवा असा विषय जो ज्याच्यातून निगेटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि ते निगेटिव्ह व्हायब्रेशन घेऊन आपण झोपतो. म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये काय गेलं? निगेटिव्ह. सबकॉन्शियसमध्ये काय गेलं? ब्रेकिंग न्यूज. मग ते पण काय होणार? तथास्तु. मग आपण जो प्रोजेक्ट करतोय त्यात आपल्याला यश मिळणार आहे का? नाही मिळणार. म्हणून मनशांती, मेडिटेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी या 3 वेळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चुकून सुद्धा आणि कधी कधी असं होतं की घर परिवारामध्ये लहान मुलांची शाळा सकाळी असते आणि आई वडील त्यांना उठवत असतात. मग सुरुवातीला बाळा म्हणतील, राजा म्हणतील, उठना ग राणी म्हणतील आणि एका हाकेत नाही उठला, दुसऱ्या हाकेत नाही उठला तर मग काट्या म्हणतील, है ना. असं काही काही शब्द बदलत जातात आणि कधी कधी मग हात पण उचलला जातो. पण तेव्हा ते चिमुकला जो झोपला आहे, चिमुकली जी झोपली आहे त्यांचं सबकॉन्शियस माइंड काम करते. तर त्यांची उठायची वेळ ते 10-15 मिनिटं आणि त्या 10-15 मिनिटामध्ये आपण हा निगेटिव्ह संकल्प त्यांच्या मनामध्ये टाकला, त्यांच्या मनातल्या भावना निगेटिव्ह झाल्या तर त्यांचं भविष्य काय होणार आहे? मग असे मुले पटकन नाराज होतात, अशी मुलं पटकन राग होतात, अशी मुलं जास्त चंचल होतात, अशी मुलं जास्त त्यांच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, कारण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये निगेटिव्ह गोष्टी गेलेल्या आहेत. म्हणून या 3 वेळा
आपल्या स्वतःसाठी, मुलांसाठी आणि प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपण काय करतो? आता आम्ही रोज राजयोगाचा अभ्यास करतो. नाही, आमची जीवनशैली थोडी वेगळी आहे, आपण ती फॉलो केले तर उत्तम आहे. पण आम्ही सकाळी 4 वाजता उठतो, त्याला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं. त्यावेळेस आम्ही मेडिटेशन करतो. हे 3 मी जे वेळा सांगितल्या त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड जागृत असतं. पण पहाटे 4 वाजता सबकॉन्शियस माइंड तर जागृत असतं, परंतु जी सृष्टीमधली एनर्जी आहे ती सृष्टीमधली एनर्जी पण पॉझिटिव्ह असते. कशी? तर मेजॉरिटी व्यक्ती झोपलेल्या आहेत. झोपलेले व्यक्ती भांडू शकत नाही. झोपलेल्या व्यक्तीमध्ये निगेटिव्ह विचार येऊ शकत नाही. त्यामुळे अवघ्या सृष्टीचं अवघ्या विश्वाचं, म्हणजे कमीत कमी भारत देशाचं तरी, कारण परत दिवस बदलतो, रात्र बदलते बाहेर गेलं तर मग मेजॉरिटी सृष्टीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणजे डबल फायदा होतो जर आपण 4 वाजता उठलो. आणि त्यावेळी जो संकल्प आपण केलेला असतो त्यावेळेची वातावरणामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. फक्त पॉझिटिव्ह नाही तर डिवाइन एनर्जी म्हणजे दिव्य एनर्जी असते. ती आपला जे काही कार्य आपण करतो त्याच्यामध्ये यश प्राप्त करून देण्यासाठी ती नेहमी आपल्याला मदत करत असते. म्हणून आपण झोपतो कधी, आपण उठतो कधी, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. उठल्याबरोबर आपण काय करतो? त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड जागृत असतं, हे फार महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. मग बसून जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपली मान पाठ ताठ असली पाहिजे. अर्थात आपली स्पायनल कॉर्ड ही स्ट्रेट असली पाहिजे. म्हणजे आता स्पायनल कॉर्डमध्ये जी स्पायनल कॉर्ड आहे, म्हणजे तंतूमध्ये जी स्पायनल कॉर्ड आहे ती जर स्ट्रेट असेल तर मग जे सिग्नल्स आहेत जे ब्रेन कडून आपल्या शरीराला जातात ते योग्य प्रकारे जातात. नाही तर त्याच्यामध्ये डिले होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण शांत बसतो तर बसल्यानंतर एक तर आपले हात स्टेबल पाहिजे. आपण सुखासनमध्ये बसलं तरी चालेल, पद्मासनमध्ये बसलं तरी चालेल, ज्ञानमुद्रामध्ये बसलं तरी चालेल किंवा साधारण बसलं तरी चालेल. पण हात आपले स्टेबल पाहिजे, शरीर आपलं स्टेबल पाहिजे, डोळे हलकेसे बंद पाहिजे. आणि हे सगळं करत असताना एक AVF फॉर्म्युला आपल्याला फॉलो करायचा आहे. A म्हणजे ॲटो सजेशन्स, V म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि F म्हणजे फिलिंग्स. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात, ॲटो सजेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि फिलिंग, या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ब्रेनमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी होते. हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असाल, न्यूरोप्लास्टिसिटी. ते काय आहे नेमकं? आपल्याला माहिती आहे, जर समजा तिरळेपणा असेल तर तो सरळ करता येतो, ती पण डोळ्यांची प्लास्टी आहे. नाक वक्र झालं असेल ते सरळ करता येतं, ती नाकाची प्लास्टिसिटी आहे. अशी प्लास्टिक सर्जरी आपण म्हणतो, तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ती प्लास्टिक सर्जरी केली जाते. पण यामध्ये ब्रेनची न्यूरोप्लास्टिसिटी होते. न्यूरॉन्स जे आहेत ब्रेनचे, जे निगेटिव्ह आहेत ते सायलेंट केले जातात, जे पॉझिटिव्ह आहेत ते ॲक्टिव्ह केले जातात. आणि ॲक्टिव्ह न्यूरॉन्सचं एक नेटवर्किंग बनतं. यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये रिवायरिंग असं म्हटलं जातं. म्हणजे जो निगेटिव्ह पाथवे होता आधीचा तो डिलीट करून पॉझिटिव्ह पाथवे ब्रेनमध्ये तयार होतं आणि ब्रेन संपूर्ण शरीराला कंट्रोल करत असतं. तर कंट्रोलिंग पॉवर जर ॲक्युरेट आणि पॉवरफुल झाली तर संपूर्ण शरीर सुद्धा त्या प्रकारे, म्हणजे शरीर हेल्दी होतं, मन शांत होतं,
बुद्धिमत्ता कुशाग्र होते आणि भविष्य उज्ज्वल होतं. आणि त्यासाठी न्यूरोप्लास्टीसाठी AVF फॉर्म्युला, आणि AVF फॉर्म्युला ही विधी आहे राजयोगा मेडिटेशनची. A for autosuggestion, V for visualization and A for feelings. म्हणजे ऑटोसजेशन हे ॲफर्मेशन आहे. ॲफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह संकल्प म्हणजे विचार. जैसा तुम सोचोगे वैसा बन जाओगे. जैसा तुम सोचोगे वैसा बन जाओगे. आणि यासाठी एक रिसर्च करण्यात आला. तो रिसर्चमध्ये 2 ग्रुप बनवण्यात आले. एक ग्रुप A आणि दुसरा ग्रुप B. दोघांमध्ये पण 10 व्यक्ती घेण्यात आल्या. जो एक ग्रुप आहे त्यांच्या हातामध्ये पियानो दिला की तुम्ही हा पियानो रोज 2 तास वाजवायचा आहे, असं 5 दिवस वाजवायचं आहे. तसंच B ग्रुपला सुद्धा सांगितलं की तुम्हाला पण पियानो वाजवायचा आहे, पण मानसिक रूपाने वाजवायचा आहे. म्हणजे हातात पियानो घ्यायचा नाही, पियानो नावाचं इन्स्ट्रुमेंट तुमच्या जवळ नाही, तुम्ही फक्त मनाने मानसिक रूपाने ते वाजवायचं आहे. आणि एक ग्रुपच्या हातात पियानो दिलाय, त्यांना सांगितलं तुम्हाला ॲक्च्युअल वाजवायचं आहे. मग एक ग्रुपकडे काय होता? पियानो. B ग्रुपकडे काय होता? पियानो होता का? नव्हता. त्यांना सांगितलं मानसिक रूपाने तुम्ही ते वाजवा. मग 5 दिवस यांचे झाले, 5 दिवस त्यांचे झाले. 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या इकडचे 10 व्यक्ती, तिकडचे 10 व्यक्ती, या सगळ्यांचा EEG पॅटर्न चेक करण्यात आला. आणि चेक केल्यानंतर असं आढळलं की ज्यांनी पियानो हातात घेऊन वाजवला त्यांच्या ब्रेनचे इम्प्रेशन, आणि ज्यांनी फक्त मानसिक रूपाने पियानो वाजवला त्यांची इम्प्रेशन 99.99% सेम. मग याचा अर्थ असा की कधी कधी प्रत्यक्ष कार्य करणं आणि कार्य न करता फक्त मानसिकरित्याने त्याचा विचार करणं, दोघांचं सेम इम्प्रेशन ब्रेनमध्ये होतात. बरोबर आहे ना? तर याचाच अर्थ जसं आपण विचार करतो तसं आपल्या ब्रेनमध्ये चेंजेस होतात, आणि जसं ब्रेनमध्ये चेंजेस होतात त्याप्रमाणे संपूर्ण शरीरामध्ये चेंज होतात. म्हणजे जसं आपण विचार करतो तसं आपलं शरीर, आपलं मन आणि आपलं भविष्य बनत जातं. आणि म्हणूनच म्हटलं जातंय की संकल्प से सिद्धी प्राप्त होती है. संकल्प आणि सोच विचार, सिद्धी म्हणजे यश. जसं आपण विचार करतो, अपयशाचा विचार केला तर नक्की अपयश मिळणार आहे, आणि यशाचा विचार केला तर नक्की यश मिळणार आहे. मग खूप वेळा असं होतं की एखाद्या क्षेत्रात आपण कार्य करत असतो, नवीन असतो, एखाद्या वेळेस भीती वाटते, एखाद्या वेळेस कॉन्फिडन्स लूज होतो, आणि आपण अपयशाचा विचार करतो तर 100% आपल्याला अपयश मिळणार आहे. पण अपयश होण्यासारखी परिस्थिती आहे, तरी सुद्धा आपण जेव्हा यशाचा विचार करतो तेव्हा यशाचं फाउंडेशन क्रिएट होतं. यशाचा संकल्प केल्यानंतर यशाचीच सिद्धी आपल्याला प्राप्त होते. असं म्हटलं जातं की हार के भी ना हारे, जीत उसी की होती है. हार के भी ना हारे, जीत उसी की होती है. म्हणजे हारण्यासारखी परिस्थिती आहे. आता तुम्ही या अक्षर भारतीसाठी काम करत आहात. तुमच्या समोर लहान लहान मुलं आहेत जे वयाने लहान आहेत, त्यामुळे ऑलरेडी त्यांची समज कमी आहे. ते बुद्धीने सुद्धा कमजोर आहे, त्यामुळे समजून घेण्याची शक्ती सुद्धा त्यांची कमी आहे. त्यांचे पालक पण त्यांना एवढा सपोर्ट करत नाही. त्यामुळे आणखीनच मोठा प्रश्न आपल्या समोर होतो. मग ही जी विपरीत परिस्थिती आहे, म्हणजे हारण्यासारखी परिस्थिती आहे, तरी पण आपल्याला जिंकायचं आहे. म्हणूनच की हार के भी ना हारे, हारण्यासारखी परिस्थिती असली तरी हारण्याचा
जिंकण्याचाच विचार करायचा आहे. जिंकण्याचा विचार करून आपण आपलं प्लॅनिंग केलं, आपला टाइम टेबल बनवला आणि त्याप्रमाणे आपण चालत गेलो तर नक्की आपल्याला यश मिळणार आहे. म्हणजे हार के बिना हारे, जीत उसी की होती है. म्हणजे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन, ॲटो सजेशन्स असले पाहिजेत आणि त्याचं चित्र आपल्याला निर्माण करायचं आहे आणि तशाच फिलिंग्स आपल्याला निर्माण करायच्या आहेत आणि त्यालाच राजयोगा मेडिटेशन असं म्हटलं आहे. तर आपल्याला खरं पाहिलं तर ॲटो सजेशन हे तुम्हाला लगेच जमणार नाहीये, तर ते कॉमेंट्रीद्वारा मी आपल्याला देणार आहे आणि त्यानंतर एक गीत लागणार आहे आणि तसं एक छोटंसं मेडिटेशन आता आपण करणार आहोत. मी आपल्याला सांगितलं की सरळ बसायचं आहे आणि हात आपण स्टेबल ठेवूया. डावा हात खाली, करेक्ट. मानपाट ताट ठेवूया आणि डोळे हलकेसे बंद करूया. आणि सर्वात आधी जसं मी सूचना देणार आहे, मनातल्या मनात तुम्हालाही स्वतःला सूचना द्यायच्या आहेत. म्हणूनच याचं नाव ॲटो सजेशन आहे. स्वतःला स्वतः सूचना द्यायच्या, पण तुम्हाला माहीत नसल्यामुळे मी देते ते तुम्ही त्याचा पुनरुच्चार मनातल्या मनामध्ये करायचा आहे. त्याचं चित्र निर्माण करायचं आहे आणि तशाच फिलिंग्स निर्माण करायच्या आहेत. तर आपण एक छोटंसं आता मेडिटेशन करूया आणि मेडिटेशन नंतर आपण शांतीचा गहन अनुभव करूया. चलो सीधा होकर बैठना, शरीर स्टेबल, हाथ स्टेबल, आंखें हल्की सी बंद. कमर के नीचे का पूरा शरीर रिलैक्स, कमर के ऊपर का पूरा शरीर रिलैक्स. अपना पूरा ध्यान सांसों की तरफ, आती जाती सांस को साक्षी भाव से महसूस करना है. धीरे धीरे अपना ध्यान ललाट के मध्य भाग में, जहाँ हम कुमकुम लगाते, तिलक लगाते, वहाँ पर विजुअलाइज करें, फील करें. एक अति दिव्य चमचमाता हुआ तेजोमय सितारा. मैं मेरे मस्तक के बीच में तेजोमय सितारा देख रहा हूँ. जैसे सूरज की किरणें चारों ओर फैलती हैं, वैसे ही मुझ आत्मा से निकलती हुई शांति की किरणें चारों ओर फैलते जा रही हैं. मैं शांत स्वरूप आत्मा हूँ. शांति मेरा स्वधर्म है. मधुर शांति मेरा फाउंडेशन है. शांति की किरणें मुझ मस्तक से निकलकर चारों ओर वातावरण में फैलते जा रही है. मेरा मन शांत है. वातावरण मधुर शांति से भर गया है. मैं शांत स्वरूप आत्मा हूँ. मैं कॉन्फिडेंट हूँ. मन के मन में दोहराना है, मैं कॉन्फिडेंट हूँ. मैं सक्षम हूँ. मैं ज्ञानी हूँ.
मैं इंटेलिजेंट हूँ। मेरी पढ़ाई परफेक्ट है। मैं अक्षर भारती का स्वयं सेवक हूँ। मेरे द्वारा बच्चों को ज्ञान दान प्राप्त होता जा रहा है। राजयोगा द्वारा मन की शक्ति प्राप्त कर मैं संकल्प से सिद्धि प्राप्त कर रहा हूँ। मेरी हर सोच शुद्ध है, शुभ है, कल्याणकारी है, शक्तिशाली है, समर्थ है, दिव्य है। जीवन का मूल मंत्र, सफलता का मूल मंत्र शांति है। जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे। हार के भी ना हारे, जीत उसी की होती है। हार के भी ना हारे, जीत उसी की होती है। गीतों के साथ एक रूप होना है। जीवन का सार
ओम शांती शांती शांती. कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर मॅडमला आपण विचारू शकता. मन शांती आपल्याला सुरू करायची तर खूप प्रश्न असतात, तर याची सुरुवात कशी करायची आणि ती कशा पद्धतीने? खूप छान प्रश्न आहे. तर यासाठी राजयोगा मेडिटेशनचा 5 दिवसाचा कोर्स आहे, तो आपण ऑनलाईन सुद्धा घेऊ शकतो. तर तुमची इच्छा असेल तर आपण आपल्या वेळेनुसार ऑनलाईन रोज 1 तास असं 5 दिवसाचा कोर्स घेऊ शकतो, ज्याच्यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 100% मिळतील. किती टक्के? 100%. मग ते कुठले पण प्रश्न असतील तरी, आणि प्रत्येक समस्येचं उत्तर तुम्हाला, समाधान याच्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता तुम्ही थोडी का होईना मनशांतीचा अनुभव घेतलाय का? घेतलाय, कारण सगळे शांत झाले, कुणीच बोले ना. तर आता अक्षर भारती या संस्थेचं आपण कौतुक करूया. मी विनंती करते रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष गरजे सर यांना की त्यांनी अक्षर भारती या संस्थेचे प्रतिनिधी यांचा पुस्तक देऊन सन्मान करावे. धन्यवाद, थँक्यू. आपलं रामराव चव्हाण विद्यालय आहे, अत्यंत सक्षम आहे. मुलांना घडवण्यामध्ये त्यांनी मोठा पुढाकार घेतलेला आहे. मी थाडे सरांना विनंती करते की आपण हा पुस्तकाचा बंच देऊन त्यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या. धन्यवाद, थँक्यू. आता मी 3 प्रश्न विचारणार आहे. 3 प्रश्नाचं जे बरोबर उत्तर देतील त्यांना हे पुस्तक आपण प्रदान करणार आहोत. छोटे छोटे प्रश्न आहेत. मनशांती कुठे आहे आणि ती कशी प्राप्त करायची? हात वर करून उत्तर द्या. मनशांती कुठे आहे आणि ती कुठल्या मार्गाने प्राप्त करायची? हात वर करून उत्तर द्या. बोल बेटा. मनशांती ही आपल्याच मनात, अंतर्मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे आणि ती प्राप्त करण्याची विधी राजयोगा मेडिटेशन आहे. प्रश्न नंबर 2. कुठल्या 3 वेळा आहेत की ज्या वेळेस आपण मेडिटेशन केलं पाहिजे? हां, तू बोल. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस दिवा लागण्याच्या वेळेस. हां, त्यावेळेस का केलं जातं? त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड जागृत असतं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये जे विचार, भावना जाते ते तथास्तु होतात. धन्यवाद, थँक्यू. आणि शेवटचा प्रश्न, AVF हा काय फॉर्म्युला आहे, त्याचा लॉंग फॉर्म? AVF चा लॉंग फॉर्म तुम्ही सांगा. E म्हणजे ॲक्टिव्हिशन, त्याला अफर्मेशन्स म्हणतात. B म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि F म्हणजे फीलिंग. जोरदार टाळ्या वाजवूया. खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. मी अभिनंदन करते रामराव चव्हाण विद्यालयाचं, अभिनंदन करते अक्षर भारतीचे आणि अभिनंदन करते रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचं, जे आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं रोटरी पीस बिल्डर क्लब आहे आणि ज्यांनी भारतातलं पहिलं रोटरी पीस सेंटर स्थापन केलेलं आहे. या सगळ्यांचं अभिनंदन करून आजच्या या सेशनला मी पूर्ण विराम देते. धन्यवाद, थँक्यू. उपस्थित गेल्या 6 दिवसापासून इथे उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी, ते तरुण बंधू भगिनींना, आपण गेल्या 50 ते 60 मिनिटापासून, गेल्या 1 तासापासून जवळजवळ मॅडमचं आपण ऐकत आहोत. या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे. सुधाताई कामकरिया, मुळात नावातच सुधा म्हणजे अमृत, आणि प्रत्यक्ष अमृतधारा या ठिकाणी बरसत असताना आपल्या पर्जन्याची आवश्यकता नाही असं कदाचित पावसालाही वाटलं असावं आणि म्हणून त्यानेही गेल्या 1 तासापासून थांबून घेतलेलं होतं. आणि मेडिटेशन, मनशांती याचे फायदे, याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये कसं आहे, पुढे जाण्यासाठी
कसं आहे याच्याविषयी अतिशय छान सुंदर मार्गदर्शन आपल्याला आज मॅडमनी केलेलं आहे. म्हणूनच आपण व्यासपीठावरील सर्व सन्माननीयांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी प्रथमतः मी विनंती करतो की या ठिकाणी जे प्रशिक्षणामध्ये सहभागी असलेले सौ कविता झगडे मॅडम यांनी या सन्माननीय आजच्या प्रमुख व्याख्यात्या यांचा सन्मान या ठिकाणी स्वतः त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि अक्षर भक्तीचा मोमेंटो देऊन या ठिकाणी हा सन्मान त्या करत आहेत. खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर अध्यक्ष रोटरी क्लबचे सन्माननीय सुभाष गर्जे सर, सचिव सन्माननीय आदिनाथ ठोंबे सर, आपल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन माननीय अप्पासाहेब शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी सर आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मागील वर्षी रोटरी क्लबचे जे अध्यक्ष होते सेवानिवृत्त ॲडिशनल CEO नितीन थाडे सर, आमच्या रेणुका शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष तथा माजी सैनिक एक उत्तम उद्योजक असलेले आदरणीय कोकणे साहेब यांचा सन्मान, सन्माननीय आमच्या रेणुका शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष कृषी भूषण माननीय सुरसिंगराव पवार साहेब, आमच्या रेणुका शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय ज्ञानेजी चव्हाण सर, आमच्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय शिवाजीराव घाटगे सर, आमचे सहकारी नितीन सर या ठिकाणी